पारितोषिक अभिषेकसाठी कौस्तुभ पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1000 रुपयांचं पारितोषिक. संदीप मात्रे आणि सुमित यांना आपण बघत आहोत मैदानाच्या आतमध्ये. आघाडीची जोडी दिवाची पहिला षटक पहिला चेंडू. हाफ ट्रॅक रोखण्याचा प्रयत्न होता. फ्लाइंग स्लिप मधून मागे ओ डायरेक्ट हिट मिस झालेलं आहे. मागे बॅकअप आहे सेली मिजॉन मध्ये. धाव तर मिळणार नाही. पहिलाच आपण बघत आहोत डॉट बॉल. संदीप मात्रे आणि सुमित भोईर आघाडीची जोडी. अभिषेक पहिल्या षटकामध्ये प्रिव्हियस मॅच मध्ये खूप सुंदर त्याने गोलंदाजी केली होती. पूल करण्यात आलाय. चांगला फटका. बाउन्सच्या वरती जाऊन चेंडूला पाठवलं मिड विकेट पार. षटकार. अभिषेक यंगस्टर आहेत. मिडॉन आतमध्ये ठेवण्यात आलेलं मिड विकेट आता डीप मध्ये. लॉंग ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल डीप मध्ये. वाराचा प्रचंड वेग आहे त्यामुळे वाऱ्यासोबत काही जरूर कचरा अथवा धूळ डोळ्यांमध्ये गेली असावी. व्यत्यय आलं. पुन्हा संदीप मात्रे तयार होता स्ट्रायकिंग एंडला. ऑफ समचा बाय डाऊन दी ग्राउंड. फटका फसलाय. समीर वेगाने चेंडूवरती. वेल जस्ट कॅच. 6 for 1. गणेश कृपा दिवा. सावरती 1. सावरती आपण बघत आहोत. पहिली विकेट पडलेली. दीपराज पाटील तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज अभिषेक पुढचा चेंडू घेऊन. ओदी विकेट. ओ लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. फटका फसला. फॉलो थ्रो मधून गोलंदाज. चेंडूच्या खाली आणखी एक विकेट पडते. सावरती दुसरा धक्का. गणेश कृपा दिवाला. आला बरोबर. त्यानंतर त्याने 2 विकेट मिळवलेल्या आहेत. इज ऑन हॅट्रिक. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक देखील आहे. कौस्तुभ पाटील बेतवडेचे त्यांच्याकडून अभिषेकला 1000 रुपयांचं. बघूयात आपण विकेट हॅट्रिक पूर्ण होईल. इथून नवीन फलंदाज झालेल्या 4थ्या क्रमांकावरती स्ट्रायकिंग एंडला आदेश भगत. अभिषेक ऑफ स्टंपचा बाहेर ठेवण्यात आला होता. जास्त बाय व्हाईट बॉल. अंपायरचा इशारा. त्यानंतर एका धावेने धाव फलक आता तुम्हाला पुढे जात असताना पाहायला मिळेल 7 या आकड्यावरती.
ओ लांब ठेवला पुन्हा एकदा चेंडूला शरीरापासून चांगला चेंडू आपण बघत आहोत गोलंदाज अभिषेकचा अवे फ्रॉम द बॉडी. या अगोदर देखील तोच प्रयत्न होता मात्र तेव्हा जास्त बाहेर पडला. यावेळेला बरोबर वाईटचे रिटर्न क्रीजच्या आतमधून यंगस्टर आहेत मात्र क्षमता त्याच्याकडे आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अभिषेक करतोय. मी तेवढे 20 साठी पॉवर प्ले मध्ये एक षटकार जरूर आलेला. एक वाईट आपण बघितलेला 2 डॉट 2 विकेट. ओ टॉपेज हवेमध्ये हा चेंडू आणि इथे आणखी एक विकेट मिळते. तिसरा धक्का दिलाय तो अभिषेकने गणेश कृपा दिवाला. धावा फक्त खर्च केला 7. एक अपवाद आपल्याला पाहायला मिळाला षटकाराचा आणि एक व्हाईट बॉल त्याने टाकला. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आपण बघत आहोत. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेले आहेत. इन ॲट नंबर 5 सूरज चौथे. सुमित भोईर आणि सूरज यांना पण बघत आहोत. स्लॉगर आहेत आणि इथे दोघे आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. मात्र या मॅच मध्ये मी अभिषेकचं कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल धावा खर्च केल्यानंतर सेकंड या अगोदरच्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत खूप चांगली बॅटिंग केली होती आणि गोलंदाजी देखील त्यांच्या आपण बघितली होती चांगली. इथे दुसऱ्या षटकामध्ये त्यांना 5 रन करण्यात आलेले. लेफ्ट हँडर सुमित भोईरच्या विरोधात बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये, स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, लॉंग ऑन लाईट फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो. अंपायर्स आपण मॅच थांबवा. तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये येतील. अगोदरच्या सामन्यामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या होत्या त्या विष्णू पाटीलने. विकेट देखील विकेट मिळाली नव्हती. बघूयात या ओव्हर मध्ये पद्धतीने कामगिरी असेल. समोर दिवा संघ आहे, समोर सुमित भोईर आहे, सूरज चौथ्या. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये उमेश पाटील तुम्हाला निश्चितपणे पाहायला मिळतील. जे एक आपल्या असोसिएशनचे नियम आहेत त्या अंतर्गत तिसरे पंच मैदानाच्या आतमध्ये. स्वीपर कव्हर लेग फिल्डर आहे. थोडा पुढे आलेला आपण बघत आहोत. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आतमध्ये ठेवण्यात आलं. ऑन साइडला पॅक करण्यात आले 4 फिल्डर. कमी गती टप्पा पडल्याबरोबर बाहेर वन घेतोय चेंडू. डॉट बॉल पहिला डॉट आला. बघूयात आपण पुढे सुमित भोईर आपला बॅटने काय उत्तर देईल विष्णूला. पहिला तर डॉट. धावसंख्या स्थगित आहे 7 वरती. राऊंड द विकेटने गोलंदाज. ऑफ ब्रेक जरूर आहे मात्र जास्त बाय जो कुठेतरी लेफ्ट हँडर साठी बाहेरच्या बाजूने वळण घेणार आहे. आणखीन बाहेरच होता. अंपायरचा इशारा आला व्हाईट बॉल. धावसंख्या एका धावेच्या साह्याने आपण बघत आहोत ती 8 आकड्यावरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओ आतमध्ये येणार होता बॅक ऑफ द हँड. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. ऑफ ब्रेक जेव्हा ते करतात समोरून फिरवतात चेंडूला मात्र लेग ब्रेक बॅक ऑफ द हँड पाहायला मिळतो. रिस्टचा चांगला वापर करतात बॉटम हँडचा तळ हाताचा. त्यामुळे या चेंडूला ते फिरवत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या आपण बघत आहोत 9 वरती. चांगली बॉलिंग ऍक्शन आहे. धावा आपण बघत आहोत सध्या. धावसंख्या आपण बघत आहोत ती सध्या 9 या आकड्यावरती. दोघेही आता समोरासमोर आहेत. विष्णूने मकर संक्रांत चषकामध्ये 6 चेंडू 26 करत असताना त्यानेही मारलेले आहेत. सूरज चौथेने जी जयेंद्र शेठ बोडके चषक झालं फ्री एंट्री टुर्नामेंट तिथे 26 करत असताना त्यानेही त्या 26 धावा बनवलेल्या आहेत. मात्र दोघं विथ द बॅट चांगली कामगिरी करतात. दोघं अष्टपैलू आहेत. सूरज चौथ्याच्या विरोधात आता विष्णू पाटील आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 8 वरती. प्रगतीपथावर आपण बघत आहोत. दुसरं षटक विकेट पडलेले आतापर्यंत 3. ओव्हर द विकेटने ट्रॅक चेंज केला राईट हँडर साठी विष्णू पाटीलने.
ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न, लांबून वळवण्यात आलं चेंडूला. ऑप्शनचा बराच बाहेर चेंडू निघाला. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता अगेन्स्ट द स्पिन. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण बघत आहोत. पुन्हा तशा दिशेने मारण्याचा प्रयत्न इथे आपण बघत आहोत. बॉडीला स्पर्श झाला चेंडूचा. फलंदाज सूरज चौथ्याच्या चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये या डावामध्ये. फक्त आपण एक षटकार बघितलेला, एक सिंगल बघितलेले आणि 2 वाईट बघितलेले आहेत. उर्वरित विकेट 3 आणि सर्व डॉट बॉल. बॅकफिल्ड पंच करण्यात आला. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी दीपेश कामा पॉइंटला पहिल्यांदा पूर्ण करण्यात आले. चांगली फिल्डिंग थ्रू अॅक्युरेट आलाय, त्यामुळे एकापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि एका धावेच्या साह्यानं धावफलक आपण बघतोय दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. या षटकातील आपल्याला पाहायला मिळेल तो आता शेवटचा चेंडू. 3 डॉट, 2 सिंगल, 1 वाईड. आतापर्यंत फक्त 3 धावा. चांगली बॉलिंग पहिल्या षटकामध्ये अभिषेक आणि आता आपण बघत आहोत विष्णू पाटील. परिवर्तन क्षेत्ररक्षणामध्ये होत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मध्ये, स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता बघूयात लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर राहील की लॉंग ऑनच्या दरम्यान त्याला ट्रान्सफर करण्यात येईल. यस, लॉंग ऑनला झाला. मिड ऑफ आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, स्वीपर कव्हर तुम्हाला बाहेर पाहायला मिळतात. थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. राऊंड विकेटने शेवटचा चेंडू घेऊन विष्णू पाटील. तर वेळेचं बंधन आहे, जास्त वेळ घेतात प्लीज. वाढवा बॅटने वळवला चेंडूला. विथ द टर्न मिड विकेटला चुकी झाली आणि चेंडू त्यामुळेच गेला सीमा रेषेच्या बाहेर. अंपायर कॉल, विकेट षटकार. शेवटच्या चेंडूवरती षटकार आला. अन्यथा हे षटक भरपूर इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळालं असतं. गोलंदाज विष्णू पाटील यांचा अगोदर 3 धावा आल्या होत्या, मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार आलेला. आणि आता बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत गिरीश पाटील यांना. सूरज चौथे. वळवला आडवा बॅटने मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर फक्त बनतील प्रेक्षक. सीमा पार पहिला षटकार.
पोहोचले. सुरुवात झालेल्या गिरीश पाटील वरती आक्रमणाची इरादे स्पष्ट आहेत. 2 षटकांमध्ये धावा तितक्या नव्हत्या. पिच 1 विकेट, मिड विकेट सीमारेषेचा बाहेर लागोपाठचा दुसरा, सूरज चौथेचा षटकार. जे 16 वरती थांबलं होतं ते आता 28 वरती पोहोचलं. अगोदरच्या आपण 11 चेंडूंचा विचार केला तर 11 चेंडूंमध्ये धावा फक्त होत्या त्या 10 धावा. मात्र त्यानंतरच्या शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 3 षटकार आलेले आहेत. 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात शेवटच्या 3 चेंडूंमध्ये. पहिल्या 11 मध्ये फक्त 10 तर शेवटच्या 3 चेंडूंमध्ये 18 धावा. त्यामुळे धावफलक वेगाने पुढे चाललेले 28 वरती. सुरुवात आपण बघत आहोत. 2 हवाई हल्ले पाहायला मिळाले सूरज चौथेकडून. आज पहिल्या मॅचमध्ये देखील सांगितलं होतं बेतवडेचा कर्णधाराने की आमचे 2 महत्त्वपूर्ण गोलंदाज ॲब्सेंट आहेत आणि कुठेतरी त्याचा फटका आता बसतोय असं वाटतं. पहिल्या मॅचमध्ये खूप सुंदर गोलंदाजी बेतवडेचा बॉलिंग युनिटने केली होती. मात्र सध्या 2 षटकांमध्ये त्यांनी दिवाच्या फलंदाजांना रोखलं होतं. 16 वरती इथे आक्रमण, 2 लागोपाठचे षटकार. गिरीश कोलवा टप्प्याचा चेंडू अपील करण्यात येते. येस इट इज आउट, पायचीत गवसलेत. 28 वरती चौथा धक्का बसलाय गणेश कृपा दिवाला. सूरज चौथे बाद. धावफलक 28 वरती पोहोचलं. 2 षटकारांचं योगदान या मॅच मध्ये दिलं ते सूरज चौथेने. एकंदरीत 13 धावा. टोटल आपण धावफलकावरती बघत आहोत. गणेश कृपाची धावसंख्या 28. मैदानाच्या आतमध्ये आलेले ते दीपक भगत. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, दोन्ही लेफ्ट हँडर आता मैदानाच्या आतमध्ये. वाऱ्याचा वेग मात्र त्यांच्या ओपोनंट आहे. पश्चिमेकडून पूर्वेला पाहायला मिळतोय. ही स्पर्धा देखील एका साईडने खेळवली जाते. मात्र बघूयात आता वाऱ्याच्या विरोधात षटकार येतील का. दीपक गिरीश पाटील तयार राऊंड विकेटने. 2 षटकारानंतर महत्वपूर्ण विकेट मिळवली त्यांनी सूरज चौथेची. मिड ऑफ लातमध्ये ठेवण्यात आले. एक्स्ट्रा कव्हर ऑफ साईडला फक्त बाहेर, ऑन साईडला पॅक करण्यात आले. 4 फिल्डर. कमी गती ऑन साईडला टर्न करण्यात आला. वाडिश लॉंग एक क्षेत्र. डीप मधून अभिषेक भरपूर वेगाने. गुड फिल्डिंग. थ्रू ॲक्युरेट आलाय का थोडा बाजूला. सुमित वेगाने पोहोचला. गुड रनिंग. 2 धावा या चेंडूवरती मिळतात आणि धावफलक 2 ने पुढे जात असताना आपण बघत आहोत. तडी 30 या आकड्यावरती. आता तुम्हाला धावसंख्येचा वेग पाहायला मिळतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये 8चं करंट रन रेट होतं. सध्या धावफलक 3ऱ्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या. त्यामुळे आपण बघत आहोत 30 वरती. 2 चेंडूंचा खेळ निश्चित काय. चला बेतवडे जास्त वेळ घेता प्लीज, वेळेचं बंधन आहे. यानंतरही आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. अरे प्लीज. लांब ठेवला चेंडूला, ऑफ स्टंपचा बाहेर. उजवा पाय जरूर पुढे आला होता. लेफ्ट हँडरचा ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न होता, झालं नाही तसं. चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. डॉट बॉल धावसंख्या 30 वरती स्थगित. शेवटचा चेंडू गिरीश. आतमध्ये येणारा चेंडू, आणखी एक डॉट. एंड ऑफ द 3rd ओव्हर. 2 षटकारांनी सुरुवात झाली तर शेवट गिरीशने केला 2 डॉट बॉलने. या षटकामध्ये आला धावा एकंदरीत 14. 1 विकेट त्याने मिळवली. एकंदरीत 3 षटकांच्या करेस 10च्या करंट रनरेटने बॅटिंग करणारा गणेश कृपा दिवाचा धावफलक 4 गडी 32 धावा 30 रन्स.
संख्या आपण बघत आहोत 30 या आकड्यावरती. क्रिकेटचं क्रेज तुम्हाला भरपूर पाहायला मिळेल. आज दिवा संघाच्या वतीने एक स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेली आहे. मात्र या स्पर्धेमध्ये त्यास आपण दिवा संघाला देखील बघत आहोत. किंग मैदानावरती दिवा संघाची स्पर्धा देखील सुरू आहे, जिचा आज पहिला दिवस आहे. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. गणेश कृपा दिवा संघ पहिल्या फेरीमधून ज्यांनी परास्त केलं ते जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटकीला. द्वितीय फेरीमध्ये बेतवड्याच्या विरोधात बेतवड्याने वाडेगरला पहिल्या मॅचमध्ये परास्त केलं होतं. पहिलाच डाव सुरू आहे. दुसऱ्या फेरीमधली आपण बघत आहोत पहिली लढत. यानंतर तुम्हाला सामना पाहायला मिळेल तो VCC उत्सर्गर विरुद्ध GG स्पोर्ट्स वाकण. दोन्ही संघाचे कर्णधार या पण टॉससाठी. कपिल पाटील विकेट हॅट्रिकसाठी. कौस्तुभ पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचा पारितोषिक. लो फुल टॉस. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू चालला बाहेर. वेगाने सीमा पार. सुमितचा चौकार. धीरे नहीं भाई, फास्ट खेलना पड़ेगा. 4 मॅचेसचा शेड्यूल आपला बाकी आहे. चला पटापट खेळायचं आपण. धावसंख्या आपण बघत आहोत 34 आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. आणि मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत ते मुकेश भगत. स्लॉग हिटर आहे, तिथून अटॅक करावा लागेल. धावसंख्या सध्या आपण बघत आहोत 34 वरती. 5 विकेट पडलेले. 7व्या क्रमांकावरती मुकेश भगत आलेले. कपिल पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर विकेट मिळाली मैदान. आणि आमच्या व्यासपीठावरती त्यांचं नुकतंच आगमन झालेलं ते आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेब दातेवली. आम्ही आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहोत. हो फुलर लेन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होतो ऑफस्टंपचा बाहेर. इथे आपण बघत आहोत येतोय तो डॉट बॉल. धावसंख्या जर आपण बघितली तर ती 34 वरती स्थगित आहे. 34 वरती 3 चेंडूंचा खेळ दोन्ही शिल्लक. कपिल चौकारानंतर त्याचा आपण प्रत्युत्तर बघत आहोत या षटकामध्ये. हाफ ट्रॅक रोखण्याचा प्रयत्न होता, मात्र व्यवस्थित चेंडू बॅटवरती लागला नाही. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी होती, ती संधी देखील गमावली कारण बॅकअप नव्हतं, त्यामुळे त्यांनी थ्रो केला नाही. चेंडूला एक धाव मिळाली. नाराज आहेत मुकेश भगत कारण हाफ ट्रॅकर होता, त्यामुळे त्यांना हुक करायचं होतं. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. एका धावेसोबत धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते 35 वरती. षटकातील 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. सोनू मोनू 11 GG स्पोर्ट्स वाकण विरुद्ध VCC उत्सर्गर. कर्णधार या पण टॉस साठी. या 2 चेंडू नंतर आपण टॉस करणार आहोत. वाकण विरुद्ध तरशू, माफ करा, उत्सर्गर. कपिल फुलटॉसा बॅटचा चेहरा उघडला. एरिया लॉन ड्राव आपण बघत आहोत. लॉग ऑन मध्ये अभिषेक, चांगली फिल्डिंग. फेक करण्यात आलेले 2 धावा तोपर्यंत मिळत्या सहजरित्या आणि 2 धाव फलक पुढे. 37 डावामधला शेवटचा चेंडू शिल्लक. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. दीपक स्ट्रायकिंग एंडला. हेलिकॉप्टर लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये थांबलेले. अभिषेक टप्पा पडू दिला, कव्हर करतात त्याला चेंडूला.
फेक करण्यात येईल सहजरित्या. तोपर्यंत आपण बघत आहोत 2 धावा पूर्ण झाल्या. डाव संपला पहिला, जेथे विकेट पडल्या 5. गणेश कृपा दिवाने बॅटिंग केली. धावसंख्या उभारण्यात आलेले ते 39 आणि 10 करंट रन रेट आता त्यांनी ठेवलेलं. अर्थातच आता टार्गेट तुम्हाला पाहायला मिळेल 40 धावसंख्येचं सेकंड इनिंग मध्ये. बेतवडे बी समोर वाकण आणि उत्सर्गरचे संगणक या आपण आमच्या टॉस बॉक्स मध्ये ज्या ठिकाणी टॉस करण्यात येईल. पुष्पा थँक्यू. चला टॉस आपण करणार आहोत. मी व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय प्रवीणजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभस्य नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. वाकण सोनू मोनू जी स्पोर्ट्स वाकण विरुद्ध वेताळेश्वर क्रिकेट क्लब उत्सर्गर मध्ये तुम्हाला ही मॅच पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या फेरीमधला दुसरा सामना. नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी करण्यात येतोय आणि टॉस जिंकलेला आहे तो सोनू मोनू 11 जी स्पोर्ट्स वाकड आणि त्यांनी निर्णय घेतलाय तो फिल्डिंग करण्याचा उत्सर्गरच्या विरोधात. पुढचा सामना मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मात्र सध्या विद्यमान सामना तुमच्या समोर आहे तो गणेश कृपा दिवा विरुद्ध बेतवडे बी या दोन संघांमध्ये. टार्गेट आहे ते 40चा 40 धावसंख्येचा. पुढे जाऊ नका, पाहूया आपण कशा पद्धतीनं असेल सामना. रिझल्ट काय असेल, कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि ऐकत आपण प्रत्यक्ष धावतं वर्णन येत आहेत मायक्रोफोन वरती आवाज भोपरचा नामांकित समालोचक विनोदजी पाटील सर. थँक्यू, धन्यवाद. Thank you very much, KK. तर 40 धावांचं आव्हान आहे मैदानावरती बेतुडे बी टीम समोर 4 ओव्हरमध्ये प्रतिषटकामागे 10 धावा करायच्या आहेत. सलामीवीर मैदानावरती दाखल झालेले आहेत. तर
कपिलसाठी पारितोषिक आहे, सलग 3 षटकार लगावल्यास कौस्तुभ पाटील यांच्याकडनं आहेत 1000 रुपये आणि हे पारितोषिक अभिसाठी देखील असेल. पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि पहिला जबरदस्त धक्का मैदानावरती लागतोय. फलंदाज प्रवीण तांडेच्या खेळीचा अंत. मागच्या सामन्याचा हिरो तेजस भोईर मात्र या सामन्यातही जबरदस्त सुरुवात करत असताना एक लेजंड क्रिकेटर मोतीराम दळवी मॅन फ्रॉम दातिवली यांचं आगमन होत आहे. 40+ माध्यमातून जबरदस्त कामगिरी मोतीराम दळवी करत असताना आपण बघतोय. हा चेंडू ऑन साईडला आपण पूल करतायत. डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दीपराज. पहिल्या सामन्यात दीपराजने इम्प्रेस केला. प्रचंड अनुभव दीपराज यांच्याकडे आणि सातत्याने फिल्डिंग मधून प्रभावित करत असताना एका धावेने अकाउंट ओपन होतं. बेतुडे बीचं 40 करायच्या. पहिला सामना खूप संघर्षमय पद्धतीने जिंकला. 17 धावांची करत असताना विष्णूने केलेली बॅटिंग ही पहिल्या मॅचची खरं तर खासियत राहिली. बॅटची कडा काही घेऊन चेंडू गेलाय गल्लीच्या दिशेने. थोडंसं पंबल होत आहे. 1 धाव या दरम्यान मात्र पूर्ण करतायत आणि एका धावेने धावसंख्या 2. कपिलने सिंगलने अकाउंट ओपन केले. कैलास तांडेल याने देखील सिंगलने अकाउंट ओपन केलंय पण प्रवीणला अकाउंट ओपन करता आलं नाही. तो मात्र शून्यावरती बाद झालाय. तेजस भोईर मागच्या सामन्यात 2 षटकात फक्त 12 धावा दिल्या होत्या. 2 गडी बाद केले होते. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने पॉवर प्लेचा अत्यंत योग्य वापर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. टर्न करतात ऑन साईडला. डीप मधून पुन्हा एकदा दीपराज वेगाने आल्यात आणि पुन्हा एकदा खूप चांगलं कलेक्शन तिथे होतं. थ्रोही चांगला येतोय पण 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय आणि या 2 धावेने धावसंख्या धावफल कधी बघतो आपण 8. रणजित पाटील आमच्या सोबतच स्कोरच्या भूमिकेत उजव्या बाजूला थर्ड अंपायर. तर बीमर चेक करायचं आहे. बघूया रिव्ह्यू घेतला बॅटिंग करणाऱ्या टीमने. थर्ड अंपायर बघा चेक करा रिप्ले मध्ये. तर थोडासा DRS या ठिकाणी घेतला. थोडासा वेळ खूप वेळाने आलाय. 15 सेकंद मध्ये तुम्हाला DRS घ्यायचा असतो ICCच्या नियमानुसार. त्याच्यानंतर तुम्हाला DRS मिळत नाही पण इथे आपण DRS घेतलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. तर बघूया किती वर होता चेंडू. कमरेच्या वर होता असेल तर मग नो, अन्यथा खाली असेल तर फेअर डिलिव्हरी असेल. तर यानंतर इट्स अ फेअर बॉल आणि हा चेंडू ग्राह्य धरला जाईल. कुठल्याही प्रकारे नो नसेल कारण थर्ड अंपायरने चेक केलंय रिप्लेमध्ये स्लो मोशनमध्ये. चेंडू कुठे आला होता स्ट्रोक खेळताना तर तो थोडासा खाली होता कमरेच्या आणि त्यामुळेच हा चेंडू लीगल आहे. गोलंदाज तेजस. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत.
टीम मधून क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, तोपर्यंत 2 धावा, थोडंसं फंबल झालंय आणि 2 धावेने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. षटक संपले, पहिल्या धावफल करते 10, करायचे एकूण 40, म्हणजे अजून 30 धावांची गरज. धावांची जी आवश्यकता 10ची होती ती प्राप्त केलेली आहे, पण एक गडी बाद झालेला आहे प्रवीण तांडेलच्या रूपाने. आजच्या दिवसातील ही पहिली उपांत्य फेरीची लढत आपण बघतायत. यातून जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल आणि यानंतर VCC उत्सर्गर आणि सोनू मोनो 11 जी स्पोर्ट्स वाकर इन ॲक्शनमध्ये दिसेल. उमेश पाटील पुरस्कृत हा संघ आहे आणि या दोघांमध्ये पुढच्या 2 लढतीमध्ये, या लढतीत जो विजय असेल आणि पुढच्या लढतीत त्यांच्यामध्ये उपांत्य फेरी सेमी फायनल होईल. कालच्या दिवसात गावदेवी RM 11 सोनारपाडाने अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे. मोठे देसाई संघाने देखील एक सामना काल जिंकला होता, पण देसाईच्या मैदानावरती ते थांबले. अध्यक्ष चषकसाठी दोघांमध्ये नक्की चर्चा झाली आणि त्यानंतर मोठी देसाईने सांगितलं की तुम्ही जाऊन तिकडे खेळा, आम्ही इकडे कॉन्सन्ट्रेट करतो. सूरज चौथे, द विकेट. हा चेंडू या कव्हरच्या दिशेने खेळतायत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. धावसंख्या धावफल कधी बघता आपण यावेळेस 11 धावा झालेले आहेत. विवेक आहे डीप मध्ये, डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर दीपक भगत उर्फ काका आहेत लॉंग ऑनला. मिड विकेटला दीपराज आहेत. हा चेंडू ड्राईव्ह करतायत काका, फार वेगाने आले आहेत. गुड फिल्डिंग, काय जबरदस्त तंत्र आहे बघा. चेंडू अडवताना खरं डोफरावरती आले. बऱ्याच जणांना वाटलं की चेंडू त्यांना जास्त लागलेला आहे, पण नाही, ते लगेचच उठलेले आहेत. गुड फिल्डिंग बाय काका. दीपक भगत. धावसंख्या धावफल करती 12 धावा. बॅट चेंज, पण यष्टी रक्षकाच्या मागे शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फायनलिकच्या अगदी मधोमध तिथे पडतोय चेंडू आणि त्यामुळे ही 1 धाव येते. धावसंख्या धावफल करती. तर धाव नाही आहे या ठिकाणी. खरं तर स्ट्राईक रोटेट केली गेली नाही, कारण अगदी जवळपास चेंडू होता. धावसंख्या 12 धावफलकावरती. 28ची अजूनही इथून गरज आहे. गोलंदाज सूरज, द विकेट. हा चेंडू यावेळेस गॅप मध्ये, डीप मधून क्षेत्ररक्षक दीपराज येत आहेत आणि 1च धाव येते. काय जबरदस्त फिल्डिंग दिवाकडनं बघायला मिळते. खरं तर या संघामध्ये आता बरेचसे खेळाडू आहेत, ते बऱ्याच दिवसानंतर मैदानावरती उतरत आहेत, पण तरी फिल्डिंगचा जो स्टँडर्ड आहे तो अफलातून आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण. 3 धावा दिल्यात अवघ्या 4 चेंडूमध्ये, फक्त 3 धावा. 13 धावा झाल्यात. हो, यॉक करून घेतले स्वतःला. लोअर फुल टॉस चेंडू 2 पायांच्या मधून निघून जातोय मागे. गतीमध्ये बदल करत असताना सूरज. या षटकात 2 डॉट आहे चेंडू आणि 3 सिंगल आल्यात. 5 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्यात सूरजने. 13 धावा, अजूनही 27 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 13. आणखीन एक डॉट बॉल. धावचीची संधी आहे. फलंदाज कैलास तांडेल बाद होत आहेत. लागते दुसरा धक्का मैदानावरती बेतोडे बीला.
मान्यवर आदरणीय विश्वासदादा पाटील यांचं शुभागमन होतं आहे, स्वागत आहे. निहार शेलार भरपूर काळजी घेत आहेत प्रत्येकाची कॉमेडी बॉक्समध्ये, सगळ्यांना पाणी पाजतायत आणि पुण्य कमावत आहेत. निहारला नक्कीच आशीर्वाद है सगळ्यांचा. जिसने भी किसी को पानी पिलाया उसने समंदर को नीचा दिखाया. कारण समुद्र खूप मोठा असतो पण कुणाची तहान तो भागू शकत नाही, कारण समुद्राचं पाणी हे खारट असतं. आणि बघा प्रशांत तांडेल यांचे पाचे बॅट्समॅनच्या भूमिकेत त्यांना आपण बघतोय. फार कमी वयापासून तो संघाच्या सोबतीला असतो. मागील 4-5 वर्षापासून आम्ही त्याला बघतोय. तर बॉलिंग मार्कवर दीपक उर्फ काका येत आहेत. धावा धावफलकावरती 13-27 ची गरज आहे 12 चेंडूमध्ये. चेंडू हवे, झेलची शक्यता आणि दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ. झेल होता, कठीण नव्हता, जरूर ऑप्शन्स होती पण फुलमध्ये कन्वर्ट करायला हवी होती. स्ट्राईकला येतात फलंदाजा वेळेस विष्णूचा अवतार आहे आणि नक्कीच तारणहार आहेत. हलक्या हाताने खेळतात. पहिली धाव वेगाने घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दीपराज सारखा चपळ चिता, मात्र मिडवे गेटला असल्यावर दुसरी धाव घेण्याची हिंमत करणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे विष्णूने नकार दिलाय. धावसंख्या धावफलकावरती 14-26 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10. अत्यंत रोमांचकारी सामना. काय घडेल या मॅच मध्ये, बेतवडे बी जिंकेल की जिंकेल या मैदानावरती श्री गणेश क्रिकेट संघ दिवा. फुल टॉस समोर खेळतायत, गॅप आहे पण दीपराज कडनं चूक झाली. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि येतोय चौकार. थँक्यू. सौरभ पाटील उसरगर यांचं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 18 धावा झाल्यात. अजूनही 22 धावांची गरज आहे. दीपक लेफ्ट आर्म द विकेट. हा चेंडू ड्राईव्ह केलाय, चांगला क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये. पहिली धाव वेगाने विष्णू धावतोय डेंजर इनला, पण कुणी नव्हतं नॉन स्ट्राईक इनला कव्हर करण्यासाठी आणि याचाच फायदा विष्णू पाटीलने घेतलाय. आणि 2 धावा येत आहेत आणि 2 धावेने धावसंख्या 20. अर्धी लढाई जिंकलेली, अर्धा किल्ला सर केलाय. अजूनही 20 करायच्यात. 20 करण्यासाठी एकूण चेंडू घेतलेले आपण पाहिलं तर तब्बल 16 चेंडू आणि आता 8 चेंडूत 20, म्हणजे अर्ध्या चेंडूमध्ये आता 20 करायचे आहेत. 16 चेंडूमध्ये 20 केलेले आहेत. पण विष्णू मैदानावरती आहेत. कपिल ड्राईव्ह करताय, चेंडू लॉंग ऑनला. टीम मधून क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. सूरज आहेत बॉलिंग मध्ये. सूरजने इम्प्रेसिव्ह कामगिरी, फक्त 3 धावा दिल्यात आणि बॅटिंग मध्ये 2 षटकार 1 सिंगलच्या साहाय्याने 13 धावा केल्यात. एक कष्टपैलू खेळाडू म्हणून ते नक्कीच चांगली कामगिरी केली या मॅच मध्ये. 21 धावा झाल्यात. 19 ची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 7. 7 चेंडू 19 धावा. फुल टॉस आहे, स्विंग केला, गॅप मधून चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. रेटिंग जास्त मोठी नसावी, कारण की एक महत्त्वाचा सामना आज आपल्याला जास्त कव्हर करायचा आहे, तो म्हणजे 8वा सामना फायनलचा. तर 6 चेंडू 15 ची गरज आहे आणि 15 धावा कशा पद्धतीने होतील, कशा पद्धतीने रोखायचा प्रश्न दोन्ही बाजूला पडलेला आहे. पण विष्णू पाटील पुन्हा एकदा
मागच्या षटकाच्या अंतिम चेंडूवरती चौकार येतोय आणि त्यामुळे इक्वेशन 15-14 केल्या तरी जिंकतील, कारण 5 गडी बाद झाले दिवाचे आणि बेतोडे बीचे गडी एकूण बाद झाले 2 आणि त्यामुळे हा फायदा त्यांना होऊ शकतो जेव्हा ते स्कोअर लेवल करतील. 5 पेक्षा कमी गडी जर बाद झाले तर सामना त्या विकेटच्या आधारावरती जिंकतील. टॉस जिंकलेला होता खरं तर बेतोडेने, तो देखील त्यांना फायदा आहे. विकेट समान जरी असले तरीही टॉसच्या आधारावरती हा सामना ते जिंकतील. अंतिम षटकाची जबाबदारी विवेकच्या खांद्यावरती. दिवा संघ प्लीज वेळ जास्त घेऊ नका, कारण 4 वाजलेले आहेत आणि यानंतर आणखीन एक मॅच म्हणजे 3 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि आज जवळजवळ सगळेच सामने शेवटच्या टप्प्यापर्यंत गेले आहेत. कुठलाही सामना असा एकतर्फी झाल्यासारखा वाटला नाही आपल्याला. तर बघूया विवेकच्या हातामध्ये संघाचं भवितव्य. दिवाच्या आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत कपिल आणि दुसऱ्या बाजूला विष्णू पाटील. बेतोडेसाठी करतील का 15 धावा. 6 चेंडू 15ची गरज आहे. तर विवेकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चेंडू नाही, या सामन्याचं भविष्य सोपवलेलं आहे. विवेक 6 चेंडू 15ची गरज. हा चेंडू पायात होता, ऑन साइडला टर्न केलाय. पहिली धाव वेगाने घेत आहेत आणि काय घडतंय तिथे पंचांचा सिग्नल येतोय चौकार. कपिलच्या बॅटमधून येतोय हा चौकार. त्यानंतर जबरदस्त टायमिंग. फुल टॉस होता, मिडल स्टंपवरती होता. जरा तरी मिस झाला असता तर कपिलचा अडसर दूर झाला असता, पण कपिलने खूप चांगलं टायमिंग साधलं. बॉटम हँडचा सुरेख वापर केला आणि चेंडूला पाठवला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या अगदी मधून. 4 धावांसाठी. धावसंख्या 29. हा चेंडू यावेळेस मात्र विष्णूला स्ट्राईक हवी आहे, पण त्यासाठी कपिलला जीवनदान मिळतंय. खरं तर कपिलने सरेंडर केलं होतं, पण इथे 1 धाव. इथे लेग बाय का हे? लेग बाय. हाफ ट्रॅकर वरती चिटकवलाय. 6 धावांचा स्टिकर. येतोय षटकार आणि षटकार आणि समीकरण बदलतंय. हलक्या हाताने खेळतायत आणि आता मात्र इक्वेशन 2 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 3. दोन्ही चालतील. विकेट दिवाचे 5 होते बाद आणि बेतोडेचे गडी बाजले आहेत 2 आणि टॉसही बेतोडेच्या बाजूने आहे, त्यामुळे स्कोअर लेवल केला तरी ते विजयी होऊ शकतील. तर 2 चेंडू करायचे आहेत विजयासाठी 3 धावा. स्ट्राईकला कपिल आहे. कपिलने खूप चांगली खेळ साकारलेली आहे. तो सलामीला आला होता. त्याच्या जोडीचा त्याचा संघ सहकारी प्रवीण लवकर बाद झाला पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर कैलाससोबत एक छोटीशी भागीदारी आपण बघितली, पण कैलास बाद झाल्यानंतर विष्णू मैदानावरती आलेत. तर 2 चेंडू 3ची गरज. हा चेंडू ऑन साइडला हवेत आहे. चेंडू जातो स्क्वेअरच्या दिशेने
आणि सहजतेने पूर्ण होत आहे 2 धावा आणि जवळजवळ विजयावरती आता बेतोडे बी ने शिक्कामोर्तब केले. तर 1 चेंडू शिल्लक आहे आणि एका धावेची इथून गरज आहे. नाही केली विकेट जरी गेला तरी बेतोडे बीच हा सामना जिंकेल यात तीळ मात्र शंका नाही. हा चेंडू हवेत आहे आणि अशा प्रकारे बेतोडे बी ने जिंकलेला आहे दुसराही सामना आणि हा संघ पोहोचलाय या स्पर्धेच्या उपांत्य फेरीमध्ये. पुढचा सामना उसरकर आणि वाखण. वाखण फिल्डिंगसाठी लगेचच उतरा कारण 3 सामने इथून कव्हर करायचे. 4 वाजलेले आहेत. तर वाखणला बहुतेक घडाल बघायला चान्स मिळतच नाही वाखणकरांना. सकाळी कुठे रात्री कुठे आणि झोपही मिळत नाही. बरेचसे खेळाडू म्हणतात की आता कंटाळा आला क्रिकेटचा कारण रेस्ट मिळत नाही. पण बघूया समोर आता उसरकर आहे त्यांच्या